गुड मॉर्निंग. सो डे 2 इन अलिबाग. कालचा प्लॅन ए जो होता त्याऐवजी आम्ही प्लॅन बी केला कारण खूप पाऊस पडत होता. पण काल 9 नंतर पाऊस थांबला टिल दुपारी 3. सो वी कुड हॅव डन आवर शूटिंग. पण आता पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय, पोअरिंग आउट देअर. आणि आता आय डोंट थिंक की आम्ही शूट पोस्टपोन करू शकतो किंवा अनदर प्लॅन करू शकतो, कारण आज ती शूट करायचीच हे ठरवलं. मी तुम्हाला पाऊस दाखवते किती आहे. आता मी लवकर उठले, मी 5:30 ला उठले. आय हॅड माय टी, आय डिड माय मेडिटेशन, आय एम रेडी. मेकअपला लवकरच टीम येईल आणि 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 ब्रेकफास्ट तो ठीक आहे, आय डोंट ईट ब्रेकफास्ट बट आय विल शो यू द पाऊस. सो आणि मुद्दामून ऐका, पावसात फक्त एक असा मस्त चहा आणि काहीच न करणे आणि फक्त बसून राहणे, नेचरचा आस्वाद घेणे हेच करू शकतो आपण. पण ज्या गोष्टीसाठी पण ऑल द वे अलिबागला आलेलो आहे ती गोष्ट तर करायची आहे की नाही, नुसतं करायचं आहे ना, नाही तर काय. म्हणजे बघू होता वेटिंग. अर्थात आम्ही रेडी व्हायला घेऊ आणि बाय द टाइम वी गेट रेडी प्रॉब्ली काल सारखं दुपारी जसा पाऊस थांबला होता 3 तास, वी जस्ट नीड 3 hours. कारण मी सांगते, आम्ही चाललोय कणकेश्वर मंदिराला. कणकेश्वर मंदिर हे अलिबाग पासून थोडस दूर आहे आणि ते वर 2 तास लागेल एवढं ट्रेक आहे. म्हणजे 750 पायऱ्या त्या मंदिराला, इतकं मोठं ट्रेक आहे ते. तर 1.5 तास लागेल. हे करून आम्हाला खालती येऊन पुन्हा दुपारी रेडी होऊन एक फोटोशूट प्लॅन केलंय. आता काय कसं होतं ना की आउटडोर शूट्सला ना, मी माझ्या एक्सपिरियन्स मध्ये इतकं शिकले की आउटडोर शूट्स ऑलवेज आर अनप्रेडिक्टेबल, स्पेशली इन रेन्स. अँड हल्ली तर हिवाळ्यात पण पाऊस पडतो. सो उन्हाळा इज द ओनली थिंग. पण उन्हाळ्यात तब्येतीचे एवढे प्रॉब्लेम्स येतात माणसांना थ्रूला. आणि ऑफकोर्स यू वॉन्ट टू कॅप्चर द रेन्स आणि एन्जॉय द वेदर. चहा घेऊन आली ती रेडी आणि आता मी मध्ये स्वतःला डिस्ट्रॅक्ट करणार नाहीये. त्यामुळे वर्क ऑन द स्क्रिप्ट जे मी काल थोडं कमी केलं आणि तुम्हाला मी पूर्ण लुक झाल्यावरच दाखवते की आजचा लुक काय. ऑफकोर्स साडी आहे, मंदिरात चाललो आहे, सो तो लुक दाखवते. थोडीशी बिहाइंड द सीन्सची गंमत दाखवते. पण लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर डे 2 इन अलिबाग. हा आहे माझा फायनल लुक. मी म्हटलं जसं कम्प्लीट रेडी झाल्यावर मी तुम्हाला लुक दाखवणार होते. सो दिस इज इट. आता खरं तर सांगायचं, पाऊस इतका पडतोय, आय डोंट नो आम्ही कसं शूट करणार आहोत, कसं करणार आहोत. पण टेम्पल ट्रेल्स सिरीज मधला 2nd एपिसोड शूट करायला आम्ही जातो मापगावला, कणकेश्वर मंदिर अलिबागला. मी असं ऐकून आहे की 1.5 तासाचा ट्रेक आहे, पण दॅट टू इन साडी. तर खूप काही चॅलेंजेस आहेत आज आणि आम्ही सगळे मला असं वाटतं ते चॅलेंजेसला पार करू, तुमच्यापर्यंत एक छान एपिसोड आणण्याचा प्रयत्न करू. चला मग जाऊया. फायनली वी आर रेडी. आम्ही गाडीत बसलोय. आता आम्ही जातोय कणकेश्वर टेम्पलला. अर्धा तास लागेल अँड देन वी स्टार्ट आवर जर्नी. लेट्स गो. कणकेश्वरला पोहोचलो. सो ब्युटिफुल. हे कणकेश्वर नाही आहे, म्हणजे ही ती जागा आहे आणि इकडे झाडामागे जी कमान आहे. टीम वाढ बघते पुरुषोत्तम दादा आणि आम्हाला वर जायचे वर. सो ॲज अ सेट 700 ते 750 पायऱ्या. ते साडीच आय एम वेअरिंग स्पोर्ट शूज. एवढे 750 पायऱ्या आम्ही चढतोय आणि तेही साडीत. पण खरं सांगू, असं बिलकुल वाटत नाही की फार काही म्हणजे त्रासदायक ट्रेक नाहीये. मला वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आपण जेव्हा वेळ घालवतो तेव्हा किंवा त्याची हीच मजा असते. म्हणजे आपण बाहेरनं तर रिफ्रेश होतोच, पण आतून सुद्धा एक वेगळंच सुख शांती अशी मिळते नाही. आतून एक वेगळीच रिज्युविनेशन आपलं होतं. कदाचित ही शंकराप्रतीची भक्ती असेल आपली सगळ्यांची, किंवा ही त्यांची शक्ती असेल की एवढा ट्रेक पाऊस ऊन वारा काहीच वाटत नाही. या गुड. दे मस्ट बी यूज्ड टू ऑल द ट्रेक्स एंड ऑल. यू आर सो फिट. यू आर सो फिट. You are so fit. Yeah, your name?
Anna. Anna. I'm Tejaswini. And you? Vlogs from friends. Oh wow, that's amazing. Thank you. मी मुंबईतून आहे म्हणजे पण I'm an actor. So we are shooting a vlog sort of and that's why I'm wearing a sari for the trip. अंजलि तो हम लोग बेसिकली महाराष्ट्र के मंदिर का ब्लॉग कर रहे हैं। तो ये मंदिर काफी फेमस है। तो मुझे वही हुआ, आप लोगों को देखा तो नाराज है कि ये लोग आए हुए तो मैंने I couldn't control. आणि आपल्या आधीपासून महाराष्ट्राचं एवढं होती की लोक पाचतो दिसून मंदिरात येतात आणि दर्शन घेतात. कसं लागलं की ना बाबा दर्शन हे आहे ते कनकेश्वर मंदिरातलं मुख्य आकर्षण म्हणजे ब्रह्मकुंड. म्हणजे मी जे म्हणाले ना, तरुण ट्रेकचा आनंद घेऊन पोहायला येतात, तर हेच ह्यांना खूप आनंद होता कारण हे नेहमी येतात पोहायला. आणि ब्रह्मकुंड हा यांचा फेवरेट काय म्हणतात पोहण्यासाठीची जागा आहे. आणि अशा प्रकारे आमचं कनकेश्वरचं शूट पूर्ण झालेलं आहे. खूप गमती झाल्या, खूप मजा आली आणि खूप 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 आत्मिक सुख सुद्धा मिळालं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा BTS बघाल ना, तोपर्यंत टेम्पल विथ ट्रेल्समध्ये हा कनकेश्वरचा एपिसोड ऑलरेडी आलेला असेल. जर तुम्ही बघितलं नसेल ना तर जाऊन नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हाय क्यूटी. फायनली आम्ही खाली उतरलेलो आहोत. येताना जाणवलं नाही की हा ट्रेक एवढा मोठा होता, जाताना खूप जाणवला. गाडी बघून काय आनंद झालाय मला. त्याला आता नेक्स्ट शूट करायचं आहे. सो वी आर ऑन लाईक व्हेरी स्ट्रिक्ट टाइमलाईन. बाय.